आपणा सर्वांना माहितीच आहे, बारामती विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि या विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या निवडणूक लढवत आहेत। अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा वहिनींनी या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि पदभार देखील त्यांनी घेतला। त्यानंतर आलेली ही निवडणूक आहे। खरं तर महाराष्ट्राचा देशामध्ये एक पुरोगामी राज्य असा लौकिक आहे आणि या राज्याच्या या परंपरेला अनुसरून काही गोष्टी होणंही अभिप्रेत आहे। मला चांगलं आठवतंय, मेटे साहेबांनी त्यांची राजकीय कारकीर्द ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून सुरू केली होती। काही वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, नंतर ते केंद्रामध्ये मंत्री झाले, माननीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथराव मुंडे साहेब, आर आबा, अजितदादा आणि मेटे साहेब, या सगळ्यांच्या प्रसंगपरत्वे राजकीय भूमिका वेगवेगळ्या राहिल्या, परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन यांनी आपसामध्ये एक बंध जोपासला होता आणि आज त्याच बंधाच्या आपुलकीतून आम्ही शिवसंग्राम या संघटनेच्या वतीने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असणाऱ्या आदरणीय सुनेत्रा वहिनींना आमचा पाठिंबा जाहीर करतोय। खरं तर ही प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाची मी म्हणेन की जबाबदारी आहे, नव्हे ते आमचं आद्य कर्तव्य पण आहे की एका विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा सुनेत्रा वहिनींकडे हे नेतृत्व चालून आलंय, तेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक भावनिक बंध जोपासून महाराष्ट्राची ही जी पुरोगामी परंपरा आहे ती दृग्गोचर करण्याची आपल्याला सगळ्यांना एक संधी आहे। आज खरं तर अनेक गोष्टींचं राजकारण होताना आपण पाहतोय, परंतु या पोटनिवडणुकीमध्ये राजकारण न करता आदरणीय सुनेत्रा वहिनींना सर्वतोपरी सर्वमुखी पाठिंबा मिळावा। त्या निवडून येतीलच, येणार आहेतच, परंतु त्या पलीकडेही जाऊन एक नवीन परंपरा आपण ती निर्माण करतो आहोत असं मानण्याचं काहीच कारण नाही, कारण महाराष्ट्रामध्ये ही परंपरा गेली अनेक वर्षे राहिलेली आहे। एखाद्या लोकनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना तिथे संधी दिली जाणं आणि त्यांच्या मागे सगळ्यांनी एक भावनिक आधार म्हणून उभे राहणं हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय आणि आज त्याच भूमिकेतून, त्याच मानसिकतेमधून शिवसंग्राम या सामाजिक संघटनेचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांना आमचा पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत। धन्यवाद। अशी मागणी होत आहे की आपल्याला महिला आयोग अध्यक्ष पद भेटावं, याकडे आपण कसं पाहतो? खरं तर हा मुद्दा शासनाच्या अखत्यारीतला आहे, ती शासनाची अधिकार कक्ष आहे, परंतु एक सांगेन की संधी मिळाली तर काम करायला निश्चितच आवडेल, ती क्षमता देखील आहे, एक चांगलं काम करून दाखवता येईल। प्रचारात निश्चितच सहभागी होऊ, कारण आम्ही पाठिंबा देतो आहोत, तर प्रचारात सहभागी होण्याला आम्हाला आवडेल। सुनेत्राताईंना सकाळी मी कळवलेलं आहे की हा आमचा निर्णय आज आम्ही जाहीर करणार आहोत। मी काय म्हटलं बघाशी आपल्याला की आजचा हा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुनेत्रा वहिनींच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा आहे। म्हणजे एक महिला म्हणून खरं तर म्हणजे आम्ही सुचित्रा कृपलानींच्या नंतर आमच्या महाराष्ट्रामध्ये
म्हणजे एक आपण काही वर्षांपूर्वी त्या मुख्यमंत्री होऊन गेल्या. त्याच्यानंतर म्हणजे उत्तर प्रदेश असेल, अगर पश्चिम बंगाल असेल, तिथे आम्ही महिला मुख्यमंत्री पाहिल्या. परंतु ज्या राज्याचा लौकिक पुरोगामी आहे अशा राज्यामध्ये आम्ही महिलेला या पदापर्यंत जाताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे विपरीत परिस्थितीत का होईना सुनेत्रा वहिनींवरती ती जबाबदारी आलेली आहे. आणि एक महिला म्हणून, संवेदनशील महिला म्हणून आम्हाला असं वाटतं की या घडीला त्यांना तो भावनिक आधार देणं हे गरजेचं आहे. भविष्यामध्ये बघू आता राजकारण कोणत्या वळणाने जात आहे ते. परंतु समाजकारण करत असताना निश्चितच काम करण्यासाठी राजकारण देखील आम्ही करूच. राज्य महिला आयोगाचं पद जे आहे ते एनसीपी अजित पवारांच्या कोट्यात आहे. म्हणून पक्ष प्रवेश केल्याशिवाय ते पद मिळू शकेल नाही. या बाबीवरती आता आपल्याला चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही आहे. जसं मगाशी मी आपल्याला सांगितलं की या पदावर काम करण्याची क्षमता आहे. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि नुसतं प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं नाही तर अर्धन्यायिक स्वरूपाचं म्हणजे त्या पदावर काम करत असताना अनेकविध कायद्यांमध्ये ते कामकाज केलेलं आहे. त्यामुळे ती क्षमता आहे. आता ती संधी देत असताना अनुषंगिक काही भूमिका घ्याव्या लागल्या तर त्या जरूर घेतल्या जातील. दुसरी गोष्ट अशी आहे, मेटेसाहेब गेल्यानंतर पक्षीय काम जे आहे ते म्हणावं तितकं आक्रमक दिसत नाही. आता अनेक प्रश्न महाराष्ट्रात चालू आहेत, तुम्ही बघता, ऐकता, वाचता, पण कार्यकर्त्यांची पळी तशी तयार होताना शहर लेवलला म्हणजे पुण्याचं असं नाही सांगत, राज्यात कुठे दिसत नाही. कुठेतरी नेतृत्व कमी पडते. नाही, याच्यामध्ये एक बाब आपण नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की विपरीत परिस्थितीमध्ये नेतृत्व करणं आणि सर्वसामान्य परिस्थितीमध्ये नेतृत्व करणं यामध्ये फार मोठा फरक असतो. म्हणजे जेव्हा विपरीत परिस्थितीमध्ये नेतृत्व आपल्याकडे चालून येतं तेव्हा फक्त पक्ष किंवा संघटना याचाच विचार करून चालत नाही. जसं आता एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो किंवा ती सुरुवात असते, त्या नेतृत्वाची ती सुरुवात असते. तर सुरुवातीच्याच काळामध्ये अनेक भूमिकांना हात घालता येत नाही आपल्याला. परंतु जेव्हा जेव्हा काही या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने प्रश्न उद्भवले त्याच्यामध्ये एक चळवळ जरी आम्हाला निश्चितपणे मेटे साहेबांसारखी उभी जरी करता आली नाही तर त्यावेळेस आम्ही संवेदनशीलतेने त्या मुद्द्यांवरती आवाज उठवण्याचं मात्र काम केलेलं आहे. संघटन बांधणी आणि पुढे जाणं या दोन गोष्टी समांतरपणे चालत असतात. आणि मेटे साहेबांच्या निधनानंतर हे संघटन जरी आज आम्ही टिकून ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं असलं तरी मला स्वतःला असं वाटतंय की सुरुवातीच्या काळातल्या नेतृत्वापुढचं आव्हान काय असतं तर ते टिकून राहणं. आम्ही टिकून राहण्यात यश मिळवलंय. आता इथून पुढचा टप्पा आम्ही आमच्या तो वाढीचा म्हणजेच मग तो वेगवेगळे मुद्दे हाताळण्याचा असणार आहे. बारामती विधानसभेसाठी करुणा मुंडे देखील उमेदवार आहे. तर तुमचे जुने मेटे साहेबांचे आणि मुंडे साहेबांचे चांगले संबंध आहेत, तर तुम्ही त्यांनाही हा सल्ला द्याल पाठिंबा? खरं तर हा संविधानाने प्रत्येकालाच अधिकार दिलेला आहे निवडणूक लढवण्याचा आणि कदाचित तो त्यांचा तो अधिकार वापरत असतील. आणि माझं प्रत्येकाला हेच सुरुवातीपासून आवाहन असणार आहे की या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एक नैतिक भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे. A little bit louder, please. As you said, this is a संवेदनशील decision, and as a lady, you would like to stand by her. But don't you think it's a bit of an emotional decision, and you, as being from a political point of view, so that's not the only reason that you should have? See, it's not an emotional decision, but this is the requirement of the, you can say, requirement arising out of the situation, which should be essentially an emotional support. When someone is leading, someone wants to go ahead, you have to be there. You have to be there by the side of him or her. So are there any other reasons as well which make her more capable in your eyes for this position? Definitely, but she should be given a chance. But there should be some foundation to that chance, right? Yeah, definitely. So do you have anything in mind which you think makes her more capable of this? No, she herself has to think over that. But
you have to remember, you being a lady, you also know you are capable. Every female in all respect is capable. So obviously she is not an exception to that. But then that would make any female capable. That's what I'm saying na, ki she should be given a chance. Everyone should be given a chance to establish herself or himself. She being a female, she should be given enough opportunity, enough and fair opportunity. That's what I mean. मॅडम, एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकात जो मराठा साम्राज्याचा जो विस्तार दाखवण्याचा जो नकाशा आहे तो वगळण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर साताऱ्याच्या विश्वविद्यालयाच्या पुस्तकाला ऑब्जेक्शन घेतलं. तर एक मराठा संघटन म्हणून तुमची काय भूमिका? नाही, निश्चितच हा म्हणजे मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याचा कळत नकळत प्रयत्न झालाय किंवा कसं, या बाबीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि NCERTचा हा अभ्यासक्रम मग तो केंद्रीय पातळीवर हाताळला जात असल्यामुळे केंद्रीय नेतृत्वाचं याकडे लक्ष वेधून त्यामध्ये आपल्याला कारवाई करणं आवश्यक आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी मी माननीय संभाजीराजेंना हा मुद्दा सांगितला होता की CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये, म्हणजे मी त्यांना तो लक्षात आणून दिला होता की स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम, त्याच्यानंतर तुमचा ICSEचा अभ्यासक्रम आणि CBSEचा अभ्यासक्रम, याच्यामध्ये मराठा इतिहास कुठे कुठे आहे आणि तो किती प्रमाणात आहे. त्यामुळे आता जर तसं होत असेल तर निश्चितच ती गंभीर आणि आक्षेपार्ह बाब आहे. कॅप्टन अशोक खराची जी काही प्रकरणं आलेली आहेत, एकूणच नाशिकमध्ये त्यानंतरच्या काळामध्ये अनेक संघटनांनी आंदोलन केले, पण एक शिवसंग्राम संघटना म्हणून तुम्ही त्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाकडे कसं बघता? तपास योग्य रीतीने चाललेला आहे का, किंवा जे काही आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महिला नेत्या एकमेकांना करतायत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अशा घटना घडणंच सर्वथा अनुचित आहे. जे आम्ही इथे कायद्याचं राज्य म्हणवतो, आम्ही काही नैतिक बंधनं पाळतो, आम्ही सामाजिकदृष्ट्या अतिशय प्रगल्भ आहोत असं समजतो, त्यामुळे इथे अशा घटना घडणं सर्वथा अनुचित आहे. परंतु या घटनेचं राजकारण देखील होता कामा नये. म्हणजे ही घटना घडल्यानंतर राज्य शासनाकडनं SITची नियुक्ती होणं, त्या SITच्या प्रमुख एक महिला अधिकारी असणं, या सगळ्या बाबी अतिशय काय म्हणतात त्याला आपल्याला की आशादायक आहेत. त्यामुळे त्यांनी तपास सुरू केलेला आहे. तपास यंत्रणेला काही वेळ देणं लागणं स्वाभाविक आहे, आपण तो दिलाही पाहिजे. आणि तपासांती ज्या बाबी पुढे येतील मग त्याच्यानंतर त्यावरती विचारविमर्श होऊन मग काही वादविवाद करायचे असतील तर ते करता येऊ शकतात. परंतु या स्टेजला आम्ही या मुद्द्यावरती ठाम आहोत की ह्या घटना घडायलाच नको आहेत. परंतु माझ्या मते यामागे दुसराही काही अँगल आहे का किंवा होता का हेही पाहिलं पाहिजे. म्हणजे महिलांचं शोषण ही 100% अनुचित बाब आहे, परंतु या महिलांच्या मानसिकतेचा किंवा अशोक खरातांनी जी काही कृती केलेली आहे त्याचाही तो अभ्यास झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या SITच्या तपास पथकामध्ये या सगळ्या बाबींचा साकल्याने विचारविमर्श होतो आहे. राहुरी संदर्भात काही निर्णय घेतलाय का? कशा? राहुरी पोटनिवडणूक राहुरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात 1-2 दिवसात आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार आहोत. परंतु निर्णय हा आमचा म्हणजे ज्याला आम्ही म्हणू शकतो की एका लाईनमध्येच असणार आहे. अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होते आहे. या पोटनिवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या निवडणूक लढवत आहेत. गेली अनेक वर्ष अशा दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर एक सर्वसहमतीने उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रघात आहे. त्याच पद्धतीला पुढे घेऊन जाऊन सुनेत्रा वहिनींना सर्व पक्षांनी आपण बघितलेलंच आहे की प्रमुख पक्षांनी त्यांचे उमेदवार किंवा त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक भावनिक आधार म्हणून सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे सगळ्यांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. आणि हाच दृष्टिकोन घेऊन आज शिवसंग्राम संघटनेचा जाहीर पाठिंबा आम्ही बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये देतो आहोत. थँक्यू. प्रश्न आहे
बीडमध्ये सुमित्रा पवारांना संपवण्यासंदर्भात एक तक्रार दाखल झाली आहे. कशा संदर्भात? बीडमध्ये यांना संपवण्यासंबंधी किंवा एक काहीतरी कट रचला जातोय अशा स्वरूपाची एक तक्रार दाखल झालेली आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे असे SIT-कडे एक पत्र आले. प्रकरण उघड झाल्यापासून प्रकरणाचा भाग आहे. नाही, मला काही कल्पना नाही आहे त्याबद्दल, त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती घेऊन बोलणं उचित राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.